हरिओम. श्रीमद भागवत ग्रंथ सुमारे 12 स्कंधांचा आहे. स्कंध म्हणजे एक भाग. या 12 स्कंधामध्ये सुमारे 350 अध्याय आणि 18,000 श्लोक आहेत. एकदा एका ठिकाणी भागवत सुरू असताना एका चिकित्सक श्रोत्याने सर्व स्कंध आणि त्याचे श्लोक याची बेरीज केली आणि मला तो म्हणाला की गुरुजी यातले श्लोक 18,000ला थोडेसे काही कमी पडत आहेत. त्यावेळी उत्तर एका याचा महात्म्याने एका भागवतात दिलेलं आहे. त्यांनी सांगितले की अनुष्टुप छंदामध्ये ही सर्व रचना आहे. अनुष्टुप छंदात अक्षरांची संख्या 32 असते. आता भागवतात काही ठिकाणी गद्य भाग आहे, काही ठिकाणी 2 ओळीच्या ऐवजी 3 ओळीचे श्लोक आहेत, काही ठिकाणी 4 ओळीचे श्लोक आहेत. या श्लोकामध्ये अक्षरांची 32पेक्षा जास्त अक्षरं बाजूला काढली, त्याला भागिले 32 केलं आणि श्लोक संख्या काढली तर ती श्लोक संख्या आणि ही प्रत्यक्ष हिशोब करून मोजून काढलेली संख्या ही दोन्ही मिळून 18,000 संख्या पूर्ण होते. 18,000 याच्यामध्ये 8 आणि 1 या आकड्याला सुद्धा विशिष्ट महत्त्व आहे. आणि 8 आणि 1 म्हणजे 9. 9 आकडा हा भगवंताचं प्रतीक असतो, कारण 9 आकड्याला कोणत्याही आकड्याने गुणलं तरी त्याची बेरीज 9च येते. 9पेक्षा तो दुसऱ्या कोणाला तो वाढून देत नाही आणि मी आहे तसाच आहे, बदल तुमच्यामध्ये असतो असं त्याला सांगायचं आहे. आणि हे सांगण्यासाठी भागवत ग्रंथाचा आपण या पुरुषोत्तम मासामध्ये आपण अधिकाधिक अभ्यास करणार आहोत आणि त्याच्याकडे नजर टाकणार आहोत. या 12 स्कंदामध्ये सुद्धा पहिला स्कंद आहे त्याला अधिकार स्कंद म्हटलं जातं, दुसऱ्याला साधन स्कंद म्हटलं जातं. पहिल्या स्कंदामध्ये वक्ता आणि श्रोता कसा असावा, त्यांचे अधिकार का असावे त्याची वर्णन केलेलं आहे. आपण जर भागवताच्या इतिहासाकडे बघितलं तर पहिला जो वक्ता आणि श्रोता आहे हे खूप महान 2 टोकाचे लोक आहेत. शुकदेव आहेत ज्यांनी लंगोटीसुद्धा परिधान करायला परवानगी घेतली नाही, मान्यता दिली नाही. आणि दुसरा जो श्रोता आहे त्याच्याकडं सगळ्या जगाची सगळी संपत्ती मोजायला माणसं कमी पडतील एवढा संपत्ती असणारा राजा परीक्षित, अशी 2 टोकं भागवतामुळे एकत्र आली आहेत. हे फक्त भागवताचंच घडू शकतं. असे वक्ता आणि श्रोता यांच्या अनेक वेगळ्या जोड्या निर्माण झालेल्या आहेत. व्यास नारद आहे, ब्रह्मा नारद आहेत. अशा तऱ्हेने हे परंपरेनं भागवत आपल्यापर्यंत आलं आहे. आणि त्यानंतर सगळ्यात शेवटी शुकदेवानी व्यासांच्याकडून भागवत ग्रंथ शिकून घेतला आणि राजा परीक्षिताला सांगितला, जो आपल्या समोर आज आहे. पुरुषोत्तमास निमित्ताने याचंच आपण परीक्षण आणि परिशीलन करणार आहोत. हरिओम.